टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर मी टोमॅटोचे आरेमानी व्हरायटी निवडली आणि लागवड करायचा निर्णय. पण माझे जुनेच बेड होते, जुनं माझं विरांग टोमॅटो होतं इथं. हे विरांग टोमॅटो काढून या जागेवर मी आरेमान टोमॅटो लावायचा निर्णय घेतला होता. पण हे जैविकवर लावण्याचं माझं काय असं म्हणजे हे नव्हतं. मी रासायनिकवर करण्याच्या उद्देशाने मी ती लागवड बिगवड ते नियोजन केलं होतं. पण नंतर घाटगे साहेब सहज बसल्या बसल्या यूट्यूबला व्हिडिओ बघितला आणि जैविकवरचा लागवड करावी किंवा जैविक वापरावं असं एक मनातून वाटलं की आपण वापरून बघावं काय होईल, याचं काय फरक पडतो का जैविकचा. कारण जैविकवर विश्वास ठेवणं आजच्या दुनियेत खूप अवघड आहे. कारण ते एवढं सगळं रासायनिकनं कब्जा केलेला आहे आपल्यावर, आपल्या मनावरच कब्जा केलेला आहे रासायनिकने. त्याच्यामुळे ते जैविकवर विश्वास ठेवणं अवघड आहे. तरी पण एक अशी आर्थिक परिस्थिती म्हणजे ही झाली होती की 4-5 प्लॉट पहिले लॉसमध्ये गेले होते. आता पैसे खर्च करण्याची तयारीच नव्हती. की आपण पैसे खर्चून आणखीन प्लॉट आणून काहीतरी हे होईल. मग कमी खर्चात होऊ शकते असं साहेबाच्या व्हिडिओ बघण्यातून एक हे झालं आणि ते टोमॅटोचे 1-2 व्हिडिओ बघण्यात आले. त्यामुळे ते आपण बघू, करून डेअरिंग करू, काय होईल, कमी उत्पन्न निघेल थोडं, तर खर्चही कमीच होणार आहे आपला. ह्या उद्देशानं मी ते साहेबांना फोन केला आणि माझी लागवड अगोदर मी करून घेतली होती. जुन्या बेडवर अक्षरशः खुरप्यानं सुद्धा माझा बेड उकरत नव्हता. अशा परिस्थितीत असताना मला सुद्धा वाटत होतं की याची मुळी चालणार की नाही, डेअरिंग करावी का नको. पण परत म्हणलं आता बघूया. साहेबांनी म्हणले 72 तासात 3 ते 4 इंचापर्यंत आपलं भुसभुस होतं बेड, मग आपण मागवून घेऊ. साहेबांना फोन केला. साहेबांना म्हणलं मला असं असं पाहिजे. साहेब म्हणले ठीक आहे, असं असं पाहिजे तर मग तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवर पेमेंट पाठवा, मी तुम्हाला पाठवून देतो. आणि सगळे व्हिडिओ टाकले साहेबांनी, व्हिडिओ बघून घ्या. आणखी कधी मार्गदर्शनाला फोन करा. कधी फोन केला तर साहेब उचलतात. काय आपली अडचण असेल तर ती साहेब सांगतात, काय हे करा ते करा. समजा जे काही करायच्या गोष्टी आहेत त्यांनी साहेबांनी सगळ्या सुरुवातीला कसं तयार करायचं त्याच्या रेसिपी सगळ्या सांगितल्या. रिचची, बायोकल्चरची कसं वापरायचं, फवारणीत कसं वापरायचं, अल्ट्रासी कसं वापरायचं, साहेबांनी सगळं फोनवर सांगितलं. परत त्याची व्हिडिओ पण पाठवली आणि लिहून पण व्हॉट्सअपवर त्यांनी मेसेज टाकली की अशा अशा पद्धतीने ह्या थेरवीन तुम्ही तयार करा आणि ह्या थेरवीन वापरा. त्या पद्धतीने आम्ही ते वापरलं. अतिशय उत्कृष्ट मला रिझल्ट वाटला याचा. 35 दिवसाचा हा टोमॅटो आहे. रासायनिकपेक्षा आता साहेबांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा थोडं माझं वापरण्याचं प्रमाण कमी झालं. आता आणखीन फॉलोअप घेतला तर मला त्याचा रिझल्ट लक्षात येईल. पण रासायनिकपेक्षा एक माझ्या हिशोबाने रासायनिक जर वापरलं असतं मी तर ते एवढा प्लॉट चालला असता किंवा नसता. सेकंड बेड असल्यामुळे फर्स्ट बेड असता तर थोडा ह्याच्यापेक्षा ग्रोथ जास्त दिसली असती. पण ती काही वाढ होते आणि त्याच्यावर रोग किडीचं बी प्रमाण जास्त दिसलं असलं. त्याच्यामुळं माझं कमीत कमी 20 ते 25 हजारापर्यंत पेस्टिसाइड गेला असतं. नागाळीसाठी खालून आपण 2-2, 3-3 हजार रुपयाची व्हॅलिन टॅक्सी वगैरे इथं बरेच वापरतो. तसं 25-1 हजारापर्यंत माझा खर्च झाला होता. तिथं माझा फक्त 2.5 हजार रुपये खर्च झाला आज. आणि माझ्या मनाचं मला समाधान आहे किंवा पीक ह्याच्यावर येऊ शकतं चांगलं, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे मी साहेबाला धन्यवाद देतो. रान भुसभुशीत झालं वाटतं ना? पूर्ण बेड भुसभुशीत झाला. तुम्ही 1 फुटापर्यंत जरी उकरलं तर बेड तुम्हाला हाताने असा उकरतो. आता ती पहिला बेड माझा खुरप्यानं उकरत नव्हता. आता ती पूर्ण बेड. आणि मलाही डेअरिंग झालं नाही, मी कधी बेड उकरून नव्हता. सुभाष बापू आमचे मित्र ती म्हणले तात्या कसं झाले बघू. त्यांनी हात घालून बघितला मध्ये काढून पूर्ण उकरून. आम्हाला म्हणजे पूर्ण झाली की आता झाडाची पण असं तेज चांगलं वाटतं दरवर्षीपेक्षा. झाडाचं पण ग्रोथ चांगली आणि त्याच्यावर कुठलाच रोग नाही. त्याच्यावर थ्रिप्स नाही, त्याच्यावर नागाळी नाही, त्याच्यावर साधी म्हणजे पान खाणारी आळी नाही. दुसरं काहीच वापरलं त्यामुळे त्या झाडाला कुठला रोग नसल्यामुळे ती सशक्त. दुसरं काहीच वापरलं नाही. दुसरं काहीच वापरलं नाही. त्याला एकही फवारणी रासायनिकची वापरली नाही. आमचा ती दुकानदार मित्र सुद्धा म्हणाला 3 एकर टोमॅटो लावले, तू काहीच कसं काही नेलं नाहीस. मी त्याला सांगितलं तू एक्सपायरी औषध दिलेत ना म्हणलं पोतं भरून, मला तीच वापरायला लागली. पैसे नाही तुला पहिलेच द्यायची राहिलेत म्हणलं. आणि रिअल फॅक्ट आहे, त्याचं पोतं भरून आणले मी. ते तसंच आहे माझ्याकडे नर्सरीत पडलं. मी ते तसंच तोंड सोडलं की राहते मी पडते त्याला, आपल्याला ते वापरायचीच नाही. पण एक्सपायर झालं मला दिलं होतं बाबा तू. मला 8 महिने झाले त्या टोमॅटोला भाव नाही. तुझ्याकडून नेऊन फवारून बेजार आहे म्हणलं मी. आणि तुझे सुद्धा पैसे द्यायला पैसे राहिले नाहीत म्हणलं त्या टोमॅटो. मग काय करायचं त्या हिशोबाने ते म्हणलं एक्सपायरीचं हे घेऊन वापर पुढच्या प्लॉटला. असं ते आणलं ते तसंच केलं वापरलं. आता कसं याला काय माहितीये का, हे टोमॅटो लागेपर्यंत कळलं का. आता ह्याला आपण खर्च किती केला, 2.5 लिटर अल्ट्रासी.
म्हणजे एक 2,500 2,500 रुपये धरा. रुपयेच खर्च केला म्हणजे हो का? फक्त 1 एकरला 2,500 रुपये खर्च आला नाही. बरोबर. ते थोडं त्यांनी काय करायला पाहिजे होतं, जसं सांगितलं होतं आठवड्यातून एकदा काय केलं पाहिजे, खालून 1 बॅरल सोडायचं, 1 बॅरल वरून मारायचं आणि मध्ये नुसतं बाहेरीच खालून वरून मारायचं. बॅरल सोडले तयार आम्ही. झालं. आठवड्यातून 2 वेळेस 2च सोडले. दिवसात तयार होते, त्यामुळे काय अडचण नाही. आठवड्यातून 2 वेळेस सोडले खाली. है की नाही? फक्त अल्ट्रासी वापरलं नाही. अल्ट्रासीचं प्रमाण. खालून आणि वरून मारायला पाहिजे. मारायचं. अल्ट्रासी आपण वरूनच फवारणीत वापरतो. खालून फक्त आता हे आठवड्यात 1 लिटर सोडले त्याला. मग एक 5-6 दिवस मोरे साहेब, तुम्हाला आता तुम्ही 3 वेळा इथं भेट दिल्या, हो. तुम्हाला काय वाटतं जरा थोडक्यात सांगा. मी हा प्लॉट 8 दिवसाची लागवड असताना पासून पाहतो. आता ही 3री भेट आहे माझी. माझ्याकडे 10 एकर टोमॅटो आहे रासायनिक पद्धतीचं. मला एकरी आता जवळपास 2,500 ते 3,000 रुपये प्रति एकरी एका फवारणीचा खर्च येतो. बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा दोन्ही मिळून. आणि तात्याचं बघितलं तर आणि यांना सगळा म्हणून तेवढा खर्च नाही एकरी 3,000पर्यंत. ठीक आहे ना. मला पण असं वाटायचं नाही की इतका अनुभव चांगला येतो म्हणून. आणि मी इतकं फवारण्या करून सुद्धा माझ्या याच्यावर तेज नाही, हिरवगार नाही. काही ना काही त्याला डिसीज सिम्पटम असतील किंवा रोगाचे सिम्पटम असतील, बुरशी रोगाचे पण सिम्पटम दिसतात. त्याच्यावर कुठलाही सिम्पटम दिसत नाही. कीड वगैरे जिवंत एकही नाही. त्याच्यामुळं मला सुद्धा वाटलं की आता हे जैविक शेतकऱ्यांमुळे तर निश्चितच उत्पादन खर्च कमी होईल आणि त्यामुळे निश्चितच शेतकरी फायद्यात राहील. टोमॅटोच्या बाबतीमध्ये एक पाहिलं की टोमॅटोचे भाव कमी झाल्यावर तो प्लॉट चालवणं मुश्किल होतं. त्याला बुरशीनाशक फवारणी, कीटकनाशक फवारणी, फर्टिगेशन हा खर्च इतका होतो ना की उत्पन्नातून कव्हर होत नाही. म्हणून ते चांगला प्लॉट असला तरी सोडावा लागायचा. आता मला वाटतं हे मी पुढचं 10 एकर आता पुढच्या आठवड्यात घेणार आहे. पूर्णपणे जैविक आपले तानाजी साहेबाच्या टेक्निकने निश्चित कंटिन्यू करण्याची माझी इच्छा आहे. म्हणूनच मी आज इथं आलेलो आहे. निश्चित आम्ही पण ह्याचं अनुकरण करू. मला एक सर एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्यात वापरलंय ना तुम्ही? नाही, ते प्रश्न ह्या प्लॉटवरती आजपर्यंत 4 वेळेस ही घेतल्या विजिट घेतलेल्या आहेत. सध्या मी पहिल्या दिवशी जेव्हा प्लॉट बघायला आलो होतो त्यावेळेस गवतवरी आणि टोमॅटोचं रोप खाली दिसत होतं. तेव्हा आम्ही तिरपरगिरी तात्यांना म्हणलं की बुवा हा लवळाचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आपण. ते म्हणले की बुवा आम्ही घाडगे साहेबाकडून जे काही जैविक औषध आणलेलं आहे तो टोमॅटोचा ग्रोथ तर होणारच आहे, पण जो लवळा जे आहे आपण कंटिन्यू जर 1 महिना ते 3 महिन्यापर्यंत वापरलो तर तो लवळा पण गायब होईल. मी 10 दिवसांनी आलो ह्या प्लॉटवरती. तर त्यावेळेस खरंच गवत खाली आणि टोमॅटोचा प्लॉट वरती झाला होता आणि त्याच्यावर कुठलेही डिसीज येत नव्हतं. आणि परत मी 3ऱ्या वेळेस जेव्हा इथं आलो त्यावेळेस तात्याला म्हणलं की मला तुम्ही कल्चरचं थोडंसं मला विरजन द्या. आणि माझ्याकडे सध्या 4 एकर आर्यमान टोमॅटो आहे. त्याची लागवड होऊन 1.5 महिना झालं. मी फर्टिगेशन बंद करून टाकलं पूर्ण. आणि माझ्या प्लॉटला मी 4 वेळेसच ते बायोरिच खालून सोडलं होतं. तर सध्या टोमॅटोची एवढी चांगली क्वालिटी आली आहे. म्हणजे सध्या विक्रीसाठी टोमॅटो आलाय तिथं. तर परत मी म्हणलं की तात्यांना आपण गाडगे साहेबांकडे व्हिजिटसाठी बोलून घेऊ. का तर कमीत कमी 1 एकरसाठी 60,000 ते 70,000 रुपये खर्च यायला लागला फर्टिगेशनचा. आणि तात्याकडे जेव्हा मी विचारलो त्यांचं कॅल्क्युलेशन की 2,000 ते 2,500 रुपयेमध्ये फक्त माझा हा प्लॉट आजपर्यंत सेटअप झाला. मी आज 4थ्या दिवशी इथं आलो साहेबाकडे. तर एवढा मोठा ग्रोथ या सीझनमध्ये कुठलाही मला दिसलेला नाही. सेकंड बेडवरती किंवा फर्स्ट बेडवर पण दिसला नाही. यावर्षी पाऊस मे मध्ये पडला, टोमॅटोमध्ये डिसीज आले, करपा आला आणि नागाळीचं प्रमाण खूप होतं. माझ्याकडे अगोदर पण 2 एकरचा प्लॉट होता, तो संपत आलेला आहे. आणि आता जर माझ्या प्लॉट बरोबर तुलना केली ह्या प्लॉटची तर 50 ते 100% असा हे डिफरन्स आहे या दोन्ही प्लॉटमध्ये. माझ्याकडे फर्टिगेशन मधला प्लॉट होता आणि त्याच्याकडे जैविक मधला प्लॉट आहे. आता गाडगे साहेबांना मी बरेच वेळेस 2-3 वेळेस फोन केला आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं की साहेब माझ्या प्लॉटवर ते वापरून डिसीज आले. तेव्हा मी फक्त खालून सोडलं होतं बायोरिच. साहेबांनी म्हणले की 2 वेळेस तुम्ही बायोरिच वरून मारा. मी ज्यावेळेस वरून बायोरिच मारलो तर मला 5व्या दिवशी त्याची क्वालिटी कळाली आणि झाडावरती जी काय ग्रीनरी आहे पूर्ण 100% मेंटेन झाली. मी परवा दिवशी एक 8 कॅरेट टोमॅटोची घेऊन गेले होते मार्केटला. तर सगळ्यात मार्केटमध्ये सगळ्यात जास्तीचा भाव त्या 8 कॅरेटला लागला होता. नाही, सगळ्यांना लक्षात ठेवा, मार्केटमध्ये ज्यावेळी जातं ना मिनिमम 5 रुपये दर तुम्हाला मिळणार ज्यादा कुठला बी. दुसरी गोष्ट, वजन 30% वाढतं फळाचं वजन तुम्ही बघितलं नुसतंच बाहेरीच वापरलं असेल तुम्ही. हो, बायोरिच अल्ट्राशी वापरून बघा, वजन फार 30% वजन वाढतं. मोसंबी असू दे, कुठलंही पीक असू दे, आणि मला फळाचं वजन प्रचंड वाढतं. आर्यमानचं एक साहेब ही आहे की ह्याचे क्वांटिटी जास्त निघते झाडाला फळाची आणि साईज फक्त कमी निघते. आता मी जी 15 दिवस ते 20 दिवस बोलायला लागलो त्यांच्याकडून विरोधात घेऊन, मग हातात 2 टोमॅटो बसत नाही आणि ते लाल पण झालेले नाहीत आणखी. लाल होईपर्यंत पूर्ण असा तो हातावर टोमॅटो ठेवावा लागतो. साईज त्या व्हरायटी साईज लहान आहे. माझ्याकडे पण साईज व्हरायटी. किती साईज वाढली? साईज खूप वाढली सर. माझ्याकडे 2174 एवढी साईज वाढली. 2174ची साईज खूप बोल्ड आहे.
हा हा आपलं ह्याच्यासारखे विरांसारखे आणि साईज. साईज येते म्हणलं वजन पण आहे. हा वजन पण. अजून कुणाला काही शंका आहेत? आता विचारा. नाही, शंका काही नव्हती की सपोज पेस्टिसाइड किंवा फंगिसाइड वापरलेलं असेल आणि प्लॉट चालू मध्ये जर आपलं कल्चर वापरलं हा चालू करा ना, काय अडचण. त्याच्यानंतर काय वापरू नका. सुरुवातीला अजिबात करू नका. हे बघा, आता सध्या मोरे सरांनी वापरले समजा तर आपल्याला ते प्लॉट आता सगळा मी त्या कल्चरवरती आणायचं आहे. मी तुम्हाला सांगतो 100% अजिबात टोमॅटोला कारण आम्ही ऑलरेडी इतकं पेस्टिसाइड फंगिसाइड वापरले आणि आता कल्चरवर आणायचं म्हणल्यावर त्याचे काही काय इफेक्ट करा, चांगले समजा. बाहेरच काय करा, एक 200 लिटरच्या ऐवजी 400 लिटर सोडा 2 वेळा पहिल्यांदा. बस झालं, ते नील होऊन जातं. मी 1 महिन्यापर्यंत फर्टिलायझर वापरतो तुमच्या न्यूट्रिच परवा असंच झालं बरं का. त्याच्यानंतर ही चालू ते केलं. हे जे आपलं हे होतं, काय म्हणतो त्यांना आपण, डाळिंब होते. डाळिंबवाले यायला लागले आणि ते बॉक्सनं बाहेरच मागायला लागले. अरे म्हटलं 1 लिटर न्यायला वाजता. नाही साहेब म्हटलं, ते मला लागते. काय कशाला लागते म्हटलं. तर ते काय सांगायचं तयार नाही. तर त्यांचं काय झालं होतं, रेसिड्यू आले होते त्याच्यात आणि त्यांना रेसिड्यू फ्री करायचं होतं. बाहेरीच मारलं की रेसिड्यू फ्री होतं, हे पण लक्षात घ्या. हो का, बाहेरीचनं काय होतं, उदाहरणार्थ आता समजा बॅरलमध्ये आपण बाहेरीच तयार करतो, तर त्या पाण्याचा पीएच तुमचा 8.5 पावणे 9च्या दरम्यान असतो, बरोबर. तो 8.5 पावणे 9 पीएच फक्त 48 तासानंतर 4च्या आत येतो. काल आम्ही बारामतीत बघितलं 3.25 पीएच आला. त्यामुळे जमिनीचा पीएच चांगला होतो. जमिनीचा पीएच डायरेक्ट 7 वर येतो. आता मी जिथे वेळ लागत सांगितलं नाही. साहेब बाहेर हा. तिथं जमीन लाल झाली आहे. माझ्याकडे पूर्ण ब्लॅक सॉइल आहे. 100% ब्लॅक सॉइल आहे. पूर्ण लाल झाली आहे. जे मधला पट्टा आहे ते कमा पूर्ण लाल झाला. तर पीएच आणि ईसी व्यवस्थित होतो. 0.90च्या आत ईसी येतो. ईसी पीएच व्यवस्थित असलं, आपलं जसं बीपी आणि शुगर आहे तसं ईसी आणि पीएच आहे जमिनीचा. लक्षात आलं. ईसी पीएच व्यवस्थित झाला की सगळं व्यवस्थित होतं. जमीन मोकळी झाली. नाही इथं तुम्हाला मुळं पण दिसते. आता बाहेर निघायला चालू झाली हळूहळू, मल्चिंगच्या बाहेर निघाली. आणि एकदम तुम्ही रानात चप्पल घालून चालायची गरज नाही. पूर्वी आपण चप्पल घालून चालायचो, रानात चप्पल घालून चालायचं नाही. आता बघा, हे ना वाळवी जाईल, हुमणी जाईल, मुंगी जाईल. वाळवी 7 दिवसात, हुमणी 1 महिन्यात, तांबडी मुंगी 1.5 महिन्यात. मिलीबग असेल कुठल्या बी पिकावर तुमच्या, मिलीबग सेकंड डेला मरतो. लय वेळ लागत नाही. लय झालं तर 2 वेळा फवारणी घ्यायला लागते. एकदम सोपं काम आहे, अवघड नाही आहे काय ह्याच्यात. फक्त लोक